कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 15 मेच्या भागात मंदार दिगंबर दोघांनी मिळून प्लॅन रचून कावेरीला अडकवलेलं असतं आणि तिच्याच बाबांच्या खुनाचे आरोप तिच्यावरती लावलेले असतात। अख्ख्या गावासमोर दिगंबर कावेरीला वेठीस धरतो आणि गाववाल्याला म्हणतो की मी म्हटलं होतं ना तुम्हाला की ही मुलगी साधीसुधी नाही आहे, स्वार्थी आणि खुनी आहे। मंदार नाटके कावेरीला विचारतो की अगं कावेरी, मी तर तुझ्यावरती किती विश्वास टाकला होता, गाववाल्याच्या भल्याचा विचार करतेस म्हणून तुझ्यासोबत लग्नाला होकार सुद्धा दिला होता आणि तू तर गाववाल्यांची फसवणूक करायला निघालीस, तू तर अख्ख्या गावाची वैरीण आहेस। मंदारने कावेरीवरती खूप मोठा ठपका ठेवलेला असतो। कावेरी स्वतःची बाजू गाववाल्याला पटवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करते की ही दोघंही खोटं बोलतात, याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका। मंदार दिगंबरच्या बोलण्यात येऊन त्यांचं बोलणं खरं मानून अख्खे गाववाली कावेरीवरती खुनाचा आरोप लावतात। काय काय जण तर कावेरीला इतकं घालून पाडून बोलतात की कावेरी एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे, तिच्या बापाचा खून तिनेच केलाय, का तर बापाने जमीन तिच्या नावी केली नाही म्हणून। तू मुलगी नाहीस तर तू कलंक आहेस। कावेरीला आता चूक नसताना सुद्धा खूप काही ऐकून घ्यावं लागतं आणि कावेरी गाववाल्याच्या बोलण्याने पूर्णपणे कोलमडून जाते। गावातील बायका सुद्धा कावेरीच्या नावाने खडे फोडतात, तिला खूप शिव्या घालतात। आम्हाला तर वाटलं होतं की तू बापाचं स्वप्न पूर्ण करायला निघाली आहेस, गावच्या भल्याचा विचार करतेस, परंतु तू तर तुझ्या बापालाच केलंस, तू एक नंबरची कैदासीन आहेस। आम्ही तर तुला आमच्या मनात देवीचं स्थान दिलं होतं, परंतु तू तर तुझ्या बापाचीच खुनी निघालीस। कावेरीवरती आता सगळे गाववाले नको ते आरोप लावतात। कावेरीची बाजू समजून घ्यायला सुद्धा आता गाववाले तयार नसतात। मंदारने कावेरी तिच्या बाबांचा केसाने गळा कापलेला असतो, खूप मोठा विश्वासघात तर केलेलाच असतो, परंतु खुनाच्या प्रकरणामध्ये अडकवून सुद्धा टाकलेलं असतं। चहू बाजूने कावेरीची कोंडी होते, कावेरीवरती खूप मोठं धर्मसंकट येतं। आता तर दिगंबर मुद्दाम गाववाल्यांना उकसवतो, कावेरीच्या विरोधात भडकवतो, सगळ्यांना तो सांगतो की ही एक नंबरची स्वार्थी आणि खुनी निघाली आहे, हिला आता शिक्षा तर झालीच पाहिजे। आणि गाववाले सुद्धा त्यांच्या बोलण्यात येतात आणि सगळेच जण मिळून आता कावेरीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत तिला आता शिक्षा देण्याची भाषा करत असतात। मंदार तर खोटे टिपूस गाळतच असतो, तेव्हा कावेरीच्या मदतीला धावून येतो तो उदय अख्ख्या गाववाल्यांना जा विचारतो की अरे थांबा, अरे कोणावरती आरोप लावताय तुम्ही? कावेरीसारख्या चांगल्या मुलीवरती इतके घाणेरडे आरोप करताय तुम्ही? तिने आजपर्यंत फक्त आणि फक्त गावच्या भल्याचाच विचार केला, विसरलात का? या दोघांच्या बोलण्यात येत आहे, जिने आजपर्यंत फक्त आणि फक्त तुमच्या चांगल्याचाच विचार करत आली होती, तिला आज तुम्ही पोलिसात देण्याची भाषा करताय, तेही या दोघांच्या सांगण्यावरून। तेव्हा दिगंबर म्हणतो की बंद कर तुझी बडबड, आम्ही सत्य आमच्या डोळ्यांनी पाहिले, काय गाववाल्यानो? तो मुद्दाम गाववाल्यांना भडकवत राहतो, आगीत तेल ओतण्याचंच काम करत असतो। तेव्हा उदय गाववाल्याची समजूत घालतो की अरे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी जे बघतो ते प्रत्येक वेळी खरं असतंच असं नाही आहे, त्याची दुसरी बाजू असते। आता उदय गाववाल्यांशी भिडतो, कावेरीसाठी भांडतो त्यांच्याशी, परंतु कावेरी इतकी कोलमडून जाते ना की पूर्णपणे सुन्न झालेली असते। एकीकडे तिच्या बाबाचा जीव गेलेला असतो, दुसरीकडे अख्खे गाववाले पेटून उठलेले असतात, तिच्यावरची खुनाचे आरोप लावतात, उलट तिनं न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला द्यायची भाषा करत असतात। कावेरी जाऊन तिच्या बाबांपाशी बसते। मंदार मुद्दाम येतो आणि कावेरीला म्हणतो की कावेरी, अगं मला तर खूप सज्जन चांगली मुलगी वाटली होतीस तू, परंतु तू तर एक नंबरची स्वार्थी निघालीस। बरं झालं की तुझ्यासोबत लग्न करण्यापूर्वीच तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला। कावेरी, अगं तू तर तुझ्या बाबांचा जीव घेतलास, नंतर माझा सुद्धा जीव घ्यायला कमी केलं नसतंस। मंदार अख्ख्या गावाच्या नजरेत कावेरीला गुन्हेगार साबित करण्यासाठी प्रयत्न करत असतो। कधी कधी ना असं वाटायला लागले की काकांना मुलगी नसती तर बरंच झालं असतं, आणि आहे तर तीही तुझ्यासारखी खुनी। उदय तर इतका पेटून उठलेला असतो ना की त्या मंदारचा आत्ताच्या आत्ता जाऊन जीव घ्यावा असं त्याला वाटत असतं, परंतु त्याचेही हात दगडाखाली अडकलेले असतात। आत्तापर्यंत मंदारचे लावलेले आरोप शांतपणे ऐकून घेणारी कावेरी चंडिकेचे रूप धारण करते, रागात उठते आणि जाऊन ती लोखंड हातात घेते। जेव्हा ती
पेटून उठलेले असते तेव्हाच उदय काऊ तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु कावेरी इतकी भडकलेली असते की जाऊन डायरेक्ट मंदारच्या डोक्यातच वार करते आणि मंदार खालती कोसळतो. त्याच्या डोक्यातून आता भळाभळा रक्त यायला लागतं. तेव्हा दिगंबरच्या काळजाचा ठोका चुकतो. खरं तर मंदारसारख्या राक्षसाला चिरडण्याची खरी गरज होतीच आणि तीच गोष्ट कावेरीने करून दाखवलेली असते. परंतु उगाचच प्रकरण वाढायला नको, ते प्रकरण कावेरीच्या अंगाशी यायला नको, म्हणून उदय सूत्र हलवतो. उदय तिथे कावेरीला समजावण्याचा प्रयत्न करतो की कावेरी प्लीज, वाद घालण्याची ही वेळ नाहीये, तू चल इथून. कावेरी हट्ट धरते की मी माझ्या बाबांना सोडून कुठेच नाही जाणार. तेव्हा उदय काऊला कावेरीला पुढे घेऊन जायला सांगतो आणि पटकन तो कावेरीच्या बाबांना उचलून आपल्या खांद्यावरती टाकतो आणि त्यांच्यासोबत घेऊन जातो. अख्खा गाव आता मंदारच्या अवतीभोवती जमलेला असतो. इकडे यश आणि त्याच्या बाबांनी मिळून एक प्लॅन बनवलेला असतो. ते दोघेही सुलक्षणाकडे येतात आणि सुलक्षणा त्यांना विचारते की तुमचं नक्की काय काम आहे, असं माझ्याकडे का बघताय. तेव्हा यश तिथे त्याच्या आईला, त्याच्या माला रिक्वेस्ट करतो की मा, तू बाबांचं बोलणं ऐकलं म्हणजे बाबांच्या सांगण्यावरून उदयदादाला तू घरी परत बोलवायला तयार झालीस, तशीच एक माझीही गोष्ट ऐकशील का. तेव्हा सुलक्षणा विचारते की असं कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्ट बोला ना. तेव्हा यशच्या हातात एक साडी असते. जेव्हा तो सुलक्षणाला ती साडी दाखवतो, सुलक्षणाच्या त्या साडीसोबतच्या खूप साऱ्या आठवणी जोडल्या असतात आणि त्यातीलच एक आठवण त्याला आठवते. सुलक्षणासाठी उदयने खास सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. तो जेव्हा पाठीमागून येऊन सुलक्षणाचे डोळे बंद करतो, सुलक्षणाने आधीच अचूक ओळखलेलं असतं की तो उदयच आहे. मुद्दाम यश, नेहा, विद्या यांचं नाव घेते. आता तो डोळ्यांवरचा हात काढतच नाही म्हटल्यानंतर मुद्दाम ती, तांबले काकू काय करता हे, असं बोलताच उदय म्हणतो की काय हे मा, तांबले काकू. तेव्हा सुलक्षणा हसत बोलते की गधड्या, गेले कित्येक वर्ष तू हा खेळ खेळतोयस माझ्यासोबत, तू येण्याची चाहूल लागते मला आणि तू डोळे बंद केलेस म्हणजे मला काही कळणार नाही का. तेव्हा उदय तिला परत एकदा डोळे बंद करायला सांगतो. ती विचारते की का. तेव्हा सुलक्षणाला तो जबरदस्ती करतो की मा प्लीज डोळे बंद कर ना. आणि त्यानंतर उदयने तिच्यासाठी जी भेटवस्तू आणलेली असते ती तिच्या हातात टेकतो. ती असते एक सुंदर साडी. तेव्हा सुलक्षणा डोळे उघडून ती साडी पाहताच तिचा ऊर भरून येतो. उदय तिला म्हणतो की मा, आपली कंपनी जॉईन करून मला आज 1 महिना झाला आणि ही माझ्या पहिल्या पगारातून तुझ्यासाठी आणलेली साडी आहे. सुलक्षणाचा आनंदाचा पारावार उरत नाही. उदय इतका एक्सायटेड असतो, तो त्याच्या माला म्हणतो की मा, ही साडी कधी नेसतेस, उद्या नेसतेस का, नाहीतर काही दिवसांनी पाडवा येतोय त्या दिवशी नेस. तेव्हा सुलक्षणाने उदयला घातलेली अट तिला आठवते की सुलक्षणा म्हणाली होती की सणांपेक्षाही मोठा शुभप्रसंग ज्यावेळी येईल ना त्यावेळी मी ही साडी नेसेन. उदयला आता काही कळत नाही. तेव्हा ती म्हणते की ज्या वेळेस तू माझ्या सुनेला घरी घेऊन येशील ना, तिच्या स्वागतासाठी मी ही साडी नेसेन. आणि तिला तो प्रसंग आठवतो आणि यशने नेमकी ती साडी आता सुलक्षणाच्या समोर आणलेली असते. तिला तिच्या वचनाची आठवण करून दिलेली असते. तो प्रसंग आठवताच सुलक्षणा इतकी हळवी होऊन जाते की धक्क्याने ते खालीच बसते. यश तिला रिक्वेस्ट करतो की मा, दादाच्या स्वागतासाठी प्लीज ही साडी नेस ना, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये झालेलं त्यावेळेसचं बोलणं दादाने मला सांगितलं होतं. तू जर ही साडी नेसलेली पाहिली ना त्याने, तर त्याला खूप आनंद होईल. म्हणजे त्यावेळी मजेमध्ये बोलून टाकलेली तू ती गोष्ट पूर्ण केलीस हे पाहून दादा खरंच खूप खुश होईल. तुला माहिती आहे ना मा की दादा किती इमोशनल आहे. यश रिक्वेस्ट करत असतो, परंतु सुलक्षणा त्याला आता गप्प बसवते. यश सुरुवातीला इतका घाबरतो ना, त्याला वाटतं की त्याची मा त्याचं म्हणणं डावलेल की काय, परंतु खरोखरच चमत्कारच घडतो. कारण सुलक्षणा ती साडी नेसायला तयार होते आणि यशचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्याला विश्वासच बसत नाही की त्याची मा ती साडी नेसायला तयार झाली फक्त त्याच्या सांगण्यावरून. यश पटकीने तिच्या हातात ती साडी टेकतो आणि आनंदाने त्याच्या बाबांना सांगतो की चला बाबा, अजून खूप तयारी बाकी आहे स्वागताची. सुलक्षणा जरी दाखवत नसली तरी तिचं उदयवरती सुद्धा तितकंच प्रेम असतं. जरी ती यशसाठी म्हणाली असली तरी सुद्धा उदयला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ती साडी नेसायला तयार होते. यश बाबांना घेऊन तेथून निघून जाताच सुलक्षणाला मायेचा पाझर फुटतो. ती साडी आपल्या उराशी कवटाळत
ती इतकी हळवी होऊन जाते की तिला तिचे अश्रू आवरताच येत नाहीत. साडी उघडून ती आपल्या खांद्यावरती टाकते आणि त्यांना पुन्हा कवटाळत खूप रडायला लागते. तर तोचपर्यंत इकडे उदय, चंदूकाका दोघांनी मिळून आता कावेरीच्या बाबांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी केलेली असते. कावेरी धीर खचून जाते आणि मोठ्या मोठ्याने तिच्या बाबाला, तिच्या हापूसला हाका मारत असते. तितकीच घळाघळा सुद्धा रडत असते. काऊला सुद्धा आता तिला आवरता येत नसतं. इतक्यात चंदूकाकांनी अग्नी पेटवून आणलेला असतो आणि कावेरीला ते तिच्या बाबांना अग्नी द्यायला सांगतात. कावेरी काळजावरती दगड ठेवून पुढे येते आणि ती विधी पूर्ण करायला सुरुवात करते. ती तिच्या बाबांच्या सरणाला जेव्हा अग्नी देते तेव्हा चंदूकाका लगेच मडकं घेऊन येतात. जेव्हा कावेरी ती अंत्यसंस्काराची विधी पूर्ण करत असते तिच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, तेव्हा बाबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत असतो. डोळ्यातून अश्रू थांबत नसतात तरीसुद्धा काळजावरती दगड ठेवून ही विधी ती पूर्ण करते. तिला काही तासांपूर्वीचा तो प्रसंग सुद्धा आठवतो की कावेरीने तिच्या बाबांना अट घातली होती की तीही त्यांना सोडून कुठे जाणार नाही आणि ते सुद्धा तिला सोडून कुठेच जाणार नाही. चंदूकाका पुढे येऊन जेव्हा मडक्याला वेच पाडतात आणि कावेरी तिच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जी विधी करत असते ती करत असताना, फेरी पूर्ण करत असताना तिची पावलेसुद्धा इतकी जड झालेली असतात, पूर्णपणे तुटून गेलेली असते कावेरी. ज्यावेळेस ती विधी पूर्ण करते तेव्हा मोठ्या मोठ्याने ती तिच्या बाबांना हाका मारायला लागते. पूर्णपणे तुटून गेलेली असते तेव्हा कावेरी, चंदूकाका दोघेही धावत तिला सावरण्यासाठी येतात. कावेरी खूप मोठ्याने तिच्या बाबाला हाका मारत असते आणि इतकी रडत असते की काऊला सुद्धा आता तिला कंट्रोल करता येत नसतं. तेव्हा चंदूकाका कावेरीला समजावतात की तू पटकन इथून जा. तेव्हा कावेरी हट्ट धरून बसते की जा म्हणजे? मी माझ्या बाबाला सोडून कुठेही नाही जाणार आहे. तुम्हाला कळलं ना, मी माझ्या बाबाला सोडून नाहीच जाणार आहे, असं म्हणत कावेरी ढसाढसा तिथेच रडायला लागते. आता कावेरीला तेथून पाठवून देणं जास्त गरजेचं असतं. एकतर दिगंबर, मंदार दोघांनाही कट रचून कावेरीच्या बाबांचा खुनाचा आरोप तिच्यावरतीच लावलेला असतो. त्यातून कावेरीने रागाच्या भरात त्या मंदारवरती सुद्धा हल्ला केलेला असतो आणि तेही गावकऱ्यांसमोर. कावेरीचं तिथं राहणं किती धोक्याचं आहे हे आता या तिघांना उबंगलेलं असतं. म्हणून कावेरीला तिथून पाठवून देणं जास्त गरजेचं आहे. परंतु कावेरी हट्टाला पेटते की ती तिचं गाव, तिच्या बाबांचं घर, तिच्या बाबाला सोडून कुठेच नाही जाणार. कावेरी आता हाताबाहेर जाते आणि इतक्या मोठ्याने किंचाळत असते की मी हे गाव सोडून कुठेही नाही जाणार आहे. कावेरीला हुंदका माहीनासा होतो तरीसुद्धा ती काऊला सांगते की माझ्या हापूसचा काय दोष होता ग? जिवे मारलं त्याला या लोकांनी आणि त्याचा खुनी मोकाट फिरतोय तिथे, आणि तुम्ही मला हे गाव सोडून जायला सांगताय? अजिबात नाही. कावेरीने बाबांच्या सरणासमोरच आता शपथ घेतलेली असते की जोपर्यंत ती मंदारला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देत नाही आणि तिच्या बाबांचं स्वप्न पूर्ण करत नाही तोपर्यंत ती गाव सोडून जाणार नाही. परंतु उदय आता सूत्र हलवतो आणि उदयच्या लक्षात आलेलं असतं की कावेरीचं तिथं राहणं खूप जीव घेणं ठरू शकतं. जसा तिच्या बाबांचा जीव गेला, त्यांच्या जीवाशी खेळ झाला, तसा कावेरीच्या जीवाशीही होऊ शकतो. ते दोघेही आधीच सावध होतात. इतक्यातच कावेरी ताडकन उठते आणि इतकी रागाने पेटून उठलेली असते. काऊला ती सांगते की मी कुठेही जाणार नाहीये. मी माझ्या हापूसला न्याय मिळवून देणार आहे. त्याचा खुनी असा मोकाट नाही फिरू शकत. काऊ कावेरीला समजावण्याचा खूप प्रयत्न करते परंतु कावेरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. काऊ कावेरीला शांतपणे समजावते, तिला शांत करण्याचा प्रयत्न करते की काकांच्या खुन्याचा आरोप तुझ्यावरती लागला आहे आणि अख्ख्या गावाने पाहिलंय तुला मंदारवरती हल्ला करताना. मंदारची कंडिशन खूप क्रिटिकल आहे कावेरी, प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि तू जर आता गावात राहिली तर काकांच्या खुनाचा आरोप तुझ्यावरती येईल कावेरी. तेव्हा कावेरी खूप वेडेपणा करते की नाही काऊ, मी गावकऱ्यांना त्यांच्या समोर जाऊन समजावून सांगेन ना की मी नाही केलाय तो खून. तेव्हा काऊ मोठ्याने ओरडते की कावेरी प्लीज भानावर ये. काऊच्या मनात भीती दाटून येते. कावेरीला ती सांगते की अगं अख्खे गावकरी पेटून उठले आहेत. कावेरी तू जर इथे राहिली तर
तुझा जीव घ्यायला सुद्धा ते मागे पुढे बघणार नाहीयेत. आणि तुला काय झालं तर आम्ही काय करायचं कावेरी? तेव्हा उदय सुद्धा तिची समजूत घालतो की हे बघ कावेरी, तू आत्ता आमच्यासोबत चल. इथली सगळी परिस्थिती शांत झाली की आपण नंतर परत येऊया हवं तर. परंतु कावेरीवरती आता अजून एक खूप मोठा, तिला सहन न होणारा आघात होणं बाकी असतंच. पुढेही खूप मोठं धर्मसंकट वाढून बसलेलं असतं. चंदूकाका सुद्धा कावेरीची समजूत घालतात की तू जर इथून नाही गेली तर मुकुंदाच्या आत्म्याला शांती नाही मिळणार आहे. तो इथेच घुटमळत राहील. तू यांच्यासोबत जा. उदय काऊला ते म्हणतात की पोरानू हिला घेऊन जा इथून. परंतु कावेरीचा जीव तर तिथेच घुटमळत असतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात उदय कावेरीला घेऊन जात असतानाच अचानक त्यांच्या गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट होतो आणि त्या अपघातामध्ये उदय तर खोल दरीत जाऊन कोसळतोच. इथे उदयचा सुद्धा मृत्यू होतो. काऊ एका झाडाला लटकत असते तेव्हा तिच्याही लक्षात आलेलं असतं की आपण काही वाचणार नाही आहोत. तेव्हा चिकूची जबाबदारी तिने कावेरीवरती टाकलेली असते. कावेरी काऊचं हात हातात घेत तिला वचन देते की आजपासून चिकू माझा. कावेरीने चिकूचं मातृत्व स्वीकारलेलं असतं आणि तिथेच अचानक काऊचा हात सुटतो आणि काऊ खालती दरीत कोसळते आणि काऊचा सुद्धा मृत्यू होतो. कावेरीवरती एकाच वेळेस 3 आघात